तर 50% लोक रेस्टॉरंटमध्ये जाऊन कुठली भाजी ऑर्डर करतात, तर ती आहे शेवभाजी. पण आम्ही काही बाहेर वगैरे जेवायला जात नाही. बाहेरसारख्या भाज्या आम्ही घरीच बनवतो. कशा तर चला दाखवते. तर सुरुवातीला ना पाट्यावरती भाजलेला कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे पाणी न घेता छान बारीक याचं वाटण करून घ्यायचं. त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल घालून थोडंसं जिरं घालायचं, बारीक कापलेला कांदा घालून परतून घ्यायचं. आता रेस्टॉरंटसारखी भाजी व्हावी यासाठी इथे मी वापरत आहे माऊली मसाले यांचा गरम मसाला आणि काळा मसाला. अप्रतिम चवीचे मसाले आहेत. हे मसाले भाजीत घातल्यावर दुसरे मसाले घालायची गरज नाही. तुम्हाला जर का ऑर्डर करायची असतील स्क्रीनवरती नंबर दिसतोय तिथून ऑर्डर करू शकता किंवा माऊलीमसाले.com वरूनही ऑर्डर करू शकता. तसेच बायोमध्ये लिंकसुद्धा दिली आहे. आता मसाले तेलात घालून थोडीशी लाल मिरची पावडर घालायची, हळद घालायची आणि तयार वाटण घालून तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून एक उकळी आणून घ्यायची. त्यानंतर त्यामध्ये शेव घालायची. तर झणझणीत शेवभाजी बनून तयार आहे. तर वाट कसली बघताय? आजच ऑर्डर करा. माऊली मसाले यांचा काळा मसाला आणि गरम मसाला.